नमस्कार. तर मी आज बनवणार आहे होळी स्पेशल पुरणपोळी. तर चला. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. तर इथे मी मोठे 2 ते 3 तांबे इतकं पाणी घेणार आहे. तर आता हे पाणी आपल्याला इथे गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम होत आहे तोपर्यंत इथे आता मी चण्याची डाळ घेतलेली आहे. तर ती 1 कप इतकी चण्याची डाळ आहे, म्हणजेच वजनीप्रमाणे ती पाव किलो इतकी आहे. त्यानंतर त्या डाळीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तेल सर्व डाळीला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपलं ही जी डाळ आहे तर ती ओती जाणार नाही कुकरमध्ये, त्यामुळे आपल्याला हे तेल लावायचं आहे. त्यानंतर पाणीसुद्धा छान इथं उकळलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यामुळे आपली डाळ ओती जाणार नाही. ही प्रोसेस आपल्याला करायचीच आहे. त्यानंतर ही डाळ जी आहे पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि छान कलथ्याने आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित. तर मिक्स करून झाल्यानंतर इथे आता मी कुकरचं झाकण लावणार आहे. तर पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे. तर आता इथे कुकरचं झाकण लावल्यानंतर इथे आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या इतक्या घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाने तुम्ही शिट्ट्या इथे घेऊ शकता. त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मैद्याचं पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला एक पिठाचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पिठाचा छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पीठ आपल्याला छान पाणी घेऊन त्याचं एकदम छान सॉफ्ट असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर पाणी घेऊनच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठसुद्धा आपलं छान मळलं जाईल आणि एकदम सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. ते पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर इथे मी आता मसाल्याची तयारी करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी काही कांदे घेतलेले आहेत. तर ते चॉपरच्या साहाय्याने मी आता हे बारीक करून घेणार आहे. तर माझ्याकडे ते छोटे छोटे कांदे होते, त्यामुळे मी ते चॉपरचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर कांदासुद्धा कट झालेला आहे. आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये इथे मी किसलेलं खोबरे घेतलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला छान ब्राउनिश कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी कट केलेला कांदा टाकायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यालासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर कांदासुद्धा आपला छान भाजून झालेला आहे. त्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत, तर तीसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहेत. त्यानंतर इथे सर्व छान भाजून झालेलं आहे. त्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी छान वाटण तयार करून घेतलेलं आहे. छान असं आपल्याला हे बारीक छान अशी प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपली ती डाळसुद्धा छान शिजली गेलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली डाळसुद्धा बेक झालेली आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे तर आपल्याला हे चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. तर इथे खाली मी टोप ठेवलेला आहे, वरती चाळण ठेवलेली आहे. आता हे पाणी आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे. त्या डाळीचं पाणी पूर्णपणे गाळूनच घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी डाळीमध्ये थोडंसुद्धा ठेवायचं नाही आहे. ते गाळून झाल्यानंतर हे असं 2 ते 3 मिनटं ठेवायचं, जेणेकरून पाणी सर्व खाली निथळलं जाईल. तर आता हे पाणी जे आहे ते आपल्याला नंतर आमटीमध्ये वापरायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली डाळीचं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे. त्यानंतर जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच मी ते गूळ वापरलेला आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी मॅशरचा उपयोग केलेला आहे. तर मॅशरच्या सहाय्याने ते इथे मी छान असं त्याचा मॅश करून घेणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला हे टोप गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. तर ही डाळ आपली छान गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वेलची आणि जायफळची पूड. तर हे दोन्ही आपल्याला छान त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे मी खाली टोप घेतलेला आहे आणि पुरणाची जी माझ्याकडे चाळण आहे तर त्या साहाय्याने मी हे पुरण छान बारीक करून घेणार आहे. तुम्ही इथे पळीचा वापर करू शकता किंवा इथं पेला वापरायचा. मी इथे पेला वापरलेला आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे पुरण छान वाटून घ्यायचं आहे. तर इथे छान आपलं पुरण छान असं बारीक झालेलं आहे. तर पुरणसुद्धा एकदम छान तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे आमटीची तयारीसाठी इथे मी काही तेजपत्ता आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे खोबरं आणि लसूण हे जे मी टेचून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या आमटीला एक छानच वेगळीच चव येते. त्यामुळे लसूण आणि खोबरे टेचून टाका तुम्ही, खूप छान चव येते. त्यानंतर इथे मी टोप घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आणि हा जो टोप आहे ते मी पुरणाचा जो गरम केलेला आहे तो टोप आपल्याला इथे वापरायचा आहे आणि तो धुवायचा नाही, असाच टोप वापरायचा आहे. त्यातलं जे साईडचे डाळीचं आहे ते खरडून काढायचं आणि तोच टोप आपल्याला इथे आमटीला वापरायचा आहे. त्याने आमटीला खूप छान चव येते. त्यानंतर इथे तेलामध्ये जे लसूण आणि खोबरं जे आहे तर वाटण ते टाकायचं, तेजपत्ता आणि कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर इथे मी संडे मसाला, गोडा मसाला, हळद आणि काश्मीरी रेड चिली पावडर आणि त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हा छान परतून घ्यायचं व्यवस्थित.
त्यानंतर इथे मी जे वाटण तयार केलं होतं ते टाकायचं आहे आणि खूप छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी मोठा 1 चमचा 1 ते 1.5 चमचा इतकं धना पावडर टाकलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर लसूण आणि खोबरं वाटल्यामुळे काय होतं, आमटीची चव ना खूपच भारी लागते. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान गरम करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कलर आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. त्यानंतर इथे डाळीचं पाणी जे आपण मगाशी निथळलेलं ते टाकायचं आहे त्यामध्ये. तर पाणीसुद्धा खूप छान असं घटसर झालेलं. तर ह्या पाण्यामुळे आपल्या आमटीची चव आहे ना ती खूप इन्हॅन्स होते आणि एक आमटीला एकदम वेगळीच चव येते आणि चवसुद्धा इतकी भारी होते ना, खूप छान लागते ही आमटी खाण्यासाठी. तर इथे आपले पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे पाणी कमी जास्त घेऊ शकता आणि इथे आमटी तयार होते तोपर्यंत इथे आता मी पुरणपोळीची तयारी करून घेते. तर इथे पिठाचा गोळासुद्धा आपला खूप छान भिजला गेलेला आहे. त्यानंतर तेलाचा हात घेऊन हे पीठ आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. जितकं हे पीठ आपण छान सॉफ्ट मळू तितकी आपली पुरणपोळी लाटायलासुद्धा खूप छान होते आणि मऊसुद्धा पोळी होते. त्यामुळे इथे पीठसुद्धा खूप छान मळलं गेलं पाहिजे. त्यानंतर इथे मी पोळपाटाला रुमाल लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो हाताने छान त्याला असं गोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुरणाचा जो गोळा घ्यायचा आणि तो त्या पिठामध्ये ठेवून छान त्याला हलक्या हाताने असं दाबून प्रेस करून त्याचा एकदम छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. अगदी अलगद हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. थोडे पिठी लावून ही पोळी आपल्याला छान लाटून घ्यायची आहे. जास्त जोर लावून लाटायची नाही, नाहीतर पोळी आपली फुटेल. त्यामुळे अलगद हाताने एकदम छान अशी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता एकदम पुरणपोळी खूप छान लाटली गेलेली आहे. कुठेही पुरणपोळी फुटलेली नाही आहे. त्यासाठी आपल्याला जो पिठाचा गोळा आहे तो खूपच सॉफ्ट ठेवायचा. नॉर्मल चपातीपेक्षाही आपल्याला ते पिठाचा गोळा सॉफ्ट मळायचा आहे. नॉर्मल आपण चपातीला जसं मळतो तसं हे पीठ आपल्याला मळायचं नाही, त्यापेक्षा आपल्याला हे सॉफ्ट मळायचं आहे पीठ. त्यामुळे पुरणपोळीसुद्धा आपली खूप छान होते. तर तुम्ही पाहू शकता एकदम अलगद आपली पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी खूप छान लाटली जाते, तुम्ही पाहू शकता. आता इथे पुरणपोळी मी भाजून घेणार आहे. तर पुरणपोळीसुद्धा आपली खूप छान अशी भाजून झालेली आहे, फुगलेलीसुद्धा आहे खूप छान अशी. तर तुम्ही ही पुरणपोळी अशी करून पहा, खूपच छान होते. अशा पद्धतीने मी ह्या पुरणपोळ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे पुरणपोळी म्हटलं तर भजी ही आलीच, त्यासाठी इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक कट केलेली कोथिंबीर, त्यानंतर इथे बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे. ते सर्व आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे, तर तो हाताने क्रश करून आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा इतकं धण्याची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर इथे पाणी टाकून आपल्याला हे छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे भजीचं. तर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं आपण हे भजीचं पीठ छान फेटू तितकी भजी आपली सॉफ्ट आणि खाण्यासाठी खूप चवीला होतात. त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये, तर त्यातलं थोडंसं तेल गरम आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा इतकं आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तेल टाकल्यामुळे पीठ आपलं आणखीन सॉफ्ट होतं आणि मऊ होतं. तर असं एक करून ह्या सर्व भजी मी ह्यामध्ये सोडलेल्या आहेत. तर ही भजी ना खरंच खूपच चवीला झाली होती. आम्हा सर्वांना तर ही भजी प्रचंड आवडली होती आणि अगदी हॉटेलसारखी ही भजी चवीला झाली होती. आणि जेव्हा मी तळत होते ना तेव्हाच याचा जो स्मेल वास ना खूप असा दरवळत होता. म्हणजे खूपच ही भजी छान झाली होती. तुम्ही अशी भजी एकदा नक्की करून पहा. तर अशा पद्धतीने मी या सर्व भजी तळून घेतलेल्या तुम्ही पाहू शकता. ते छान रंग आणि एकदम छान गोल अशी आपली भजी तयार झालेली आहे. रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. तर इथे भजीसुद्धा आपली छान तयार झालेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे आमटीलासुद्धा कलर आणि रंग किती छान आलेला आहे आणि तरीसुद्धा अप्रतिम अशी आलेली आहे आपल्या आमटीला. तर ही आमटीसुद्धा चवीला खूपच भारी आणि खूप छान चवीला झाली होती. तर आता इथे मी गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे. त्यामध्ये वेलचीची पूड आणि जायफळची पूड थोडीशी टाकलेली आहे आणि त्यामध्ये कोमट झाल्याच्यानंतर दूध टाकायचं आहे. तर आम्हाला ही असं गुळवणीचं पाणी पोळीवर खायला आवडतं. तर आम्ही ते पोळीबरोबर असंच गुळवणीचं पाणी बनवूनच खातो, आम्हाला आवडतं हे. त्यानंतर इथे आता
पुरणपोळी आणि ताट मी बनवलेलं आहे. तर पुरणपोळी म्हणलं की तूप हे भरपूर असं आलंच, कारण तुपाशिवाय पुरणपोळी खायला मजा येत नाही. त्यामुळे इथे तुपाचा वापर पुरणपोळीला झालाच पाहिजे. तर इथे अर्जुनची पहा तुम्ही लुडबुड चालू आहे. तर त्याला भजी हवी होती, त्यासाठी तो लुडबुड करत होता. ते इथे आपलं खूप छान टेस्टी असं ताट तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.